जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्यात एका खास कार्यक्रमाला त्या उपस्थित होत्या आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। महिलांनी सक्षम होणं गरजेचं आहे, महिलांनी पुढे येणं गरजेचं आहे, त्यासाठी महिलांना सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि या सपोर्टसाठीच स्वतः मिसेस फडणवीस इथे आलेले आहेत। त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांच्या काय भावना आहेत। ज्या प्रकारे सांगलीला प्रकार झाला भ्रूण हत्येचा अर्भक मिळाली, ह्या घटनेकडे कसं बघता, कसं निषेध करता? खूपच भयानक असा हा प्रकार झाला। 19 स्त्री भ्रूण हत्या झाल्या आणि यासाठी क्विक आपल्याला ॲक्शन पाहिजेच, खूप स्ट्रिंजंट लॉज पाहिजेच जे होत आहेत, पण सगळ्यात जास्त पाहिजे की मानसिकता बदललेली पाहिजे। जर होणाऱ्या आईला किंवा बाबांनाच असं वाटलं की आपल्याला मुलगी होणार आहे आणि ही नको आहे आणि त्यांनी 4 पैसे देऊन डॉक्टरला ब्राईब करून घेतलं आणि तो डॉक्टरही आपले पूर्ण एथिक्स सोडून त्यांनी असं केलं, तर यांना तर शिक्षा व्हायलाच पाहिजे, पण त्यांची मानसिकता बदलायला पाहिजे। मॅम, एक महत्त्वाचा प्रश्न, हेल्थ कॉन्शियस तुम्ही स्वतः आहात, महिलांना ह्या दिवशी काय आव्हान करते का अनेक आजार समोर येत आहेत महिलांच्या बाबतीत? हेल्थ मेंटेन करणं ही प्रायोरिटी महिलाला जरुरी आहे, कारण तिला बाहेरही कामं करायची आहेत, घरी कामं करायची आहेत, तर हेल्थकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। आपल्या पुढच्या जनरेशनला पण तिला शिकवायचं आहे हे सगळं, कशी आपली हेल्थ मेंटेन करायची आणि त्याच्यानीच आपल्याला जे यंग पॉप्युलेशन म्हणतो, इंडिया इज व्हॉट यंग पॉप्युलेशन, तर ते हेल्दी राहण्यासाठी महिलेला त्याची जाणीव असणं जरुरी आहे। आता तुम्ही सांगितलं ह्यासाठीच तुम्ही अवेअरनेससाठी 2 गावं दत्तक घेतलेत, कोणती गावं आहेत ते, कसं त्याच्या पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे? आम्ही फेटरी आणि कवडस ह्या 2 गावांना दत्तक घेतलेलं आहे। फेटरीत तर कामं चालू झालेली आहेत, कवडस मी रिसेंटली दत्तक घेतलेलं आहे। तिकडे वेगवेगळे उपक्रम आहेत जे आम्ही चालू केलेले आहेत, काही घरं चूज केली आहेत म्हणजे पाहिली आहेत आणि त्याच्यात तर राहण्याला कंडिशन्स नाही, ती पण आम्ही बदलतोय। 40 घरं त्याच्यातली आम्ही नीट करून देतोय त्यांना, तर प्रत्येक प्रकारचा सपोर्ट आम्ही तिथे देतो। मनीष कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।